संधी दिल्या त्याबद्दल. मंचावरील उपस्थित सत्कारमूर्ती देवकर सर आणि माझे दादा आणि काकी आणि इतर पाहुणे उपस्थित अध्यक्ष आणि लेखक, मी काय जास्त भाषण करणारा व्यक्ती नसल्यामुळे मी 2 शब्द बोलणार. परंतु हे देवकर सर जे आहेत, व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी पहिल्यापासून ज्या मेहनतीनं, ज्या कष्टाने शाळा उभी केली आणि विद्यार्थी आजपर्यंत एवढे मोठे मोठे विद्यार्थी घडवले, त्यांना खरोखरच अभिमान वाटावा अशी त्यांची व्यक्तिमत्व आहे. पाटील सरांनी जे त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलले ते अगदी खरोखरच बरोबर आहे. त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांनी आजपर्यंत लोकमान्य नगरसारख्या शाळेमध्ये विद्यार्थी घडवत असतानाच त्यांच्याबरोबर इतर नातेवाईकांनाही सुद्धा त्यांनी आपल्याबरोबर घेऊन प्रत्येकाची प्रगती होईल असंच त्यांना वाटत होतं आजपर्यंत. आणि मलासुद्धा त्यांनी आत्तापर्यंत वेळोवेळी मदत करून आज मी पण जो काय आहे तो त्यांच्या आशीर्वादानंच आहे, त्या दोघांच्या आशीर्वादामुळंच आहे. आता आपल्या लोकांना काय जास्त सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्या लोकमान्य नगरमधल्या प्रत्येक रहिवाशांना आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांनासुद्धा माहिती आहे की देवकर सर व्यक्तिमत्व काय आहे. आपल्या शाळेचं 100% दरवर्षी रिझल्ट लागतो 10वीचा SSCचा. याचं सगळं श्रेय त्या शाळेतल्या शिक्षकांना आणि त्यांना आणि आत्ता सध्या कार्यरत असलेले घाडगे सर यांना जातं. ते देवकर सरांना 75व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की इथून पुढे आयुष्य त्यांचं निरोगी आणि आनंदानं जावं. एवढीच आपल्यातर्फे सर्वांच्या जवळ मी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.